Hello student, myself lecturer Rohan Gurajati from Shivraj College Gadinglas, Department of Computer Science. Today I am going to take lecture, another video lecture for BSc third year Computer Science student, paper number 10, paper title C# Programming. Today I am going to take a new topic, Introduction to C# Programming Language. C# Programming Language is an object-oriented programming language introduced in .NET Framework. .NET Framework provides nearly about 30 plus programming language. Within this programming language, C# programming language is the most preferable programming language. Nowadays in IT industry, 70% of applications were developed using Java programming language and C# programming language. Within this 70%, 60% of applications were developed using Java programming language and 40% applications were developed using C# programming language. From this we can say that C# programming language is a big competitor for Java programming language. Using C# programming language, we can develop different kinds of application or various kinds of applications like desktop applications, web applications and mobile applications. In desktop application, we can develop console based applications as well as window based applications, and another applications are web applications and mobile applications. As I said, C# programming language is an object oriented programming language, so we can easily implement all the concept of object oriented in C# programming language. A different concept of object oriented are encapsulation, inheritance, polymorphism, message batching, and so on. We can implement all these concepts in C# programming while developing the application. C# programming language is a simple, powerful, general purpose and type safe and also case sensitive programming language. आता केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय बघा, सपोज एक सिंपल एक्झाम्पल, सपोज आपण एक इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला स्मॉल ए, अनेक वेळा इंटिजर व्हेरिएबल डिक्लेअर केला कॅपिटल ए, इंट स्मॉल ए आणि इंट कॅपिटल ए. तर हे दोन्ही व्हेरिएबल्स हे काय आहेत, आता वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. ओके, कॅपिटल ए व्हेरिएबल हा वेगळा आहे, त्याला वेगळी मेमरी अलोकेट होणार आणि त्याच्यामध्ये वेगळी व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. आणि स्मॉल ए हा व्हेरिएबल वेगळा असणार आहे आणि त्याला मेमरी अलोकेट वेगळी होणार आहे आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू वेगळी स्टोअर होते. ओके, मग ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जातं, केस सेन्सिटिव्ह. ओके, दोन्ही व्हेरिएबल सेमच असं आपण म्हणू शकत नाही, दोन्ही व्हेरिएबल काय ते वेगवेगळे आहेत. म्हणून C# काय आहे, केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्यानंतर आणि वेगवेगळे कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. सपोज त्याच्यामध्ये कन्सोल क्लास आहे, कन्सोल नावाचा क्लास आहे आणि कन्सोल नावाच्या क्लासमध्ये एक स्टॅटिक मेथड आहे राईट लाईन. ओके, आउटपुट स्टेटमेंट आहे, आउटपुटसाठी यूज केलेले स्टेटमेंट आहे राईट लाईन. तर ह्याच्यामध्ये बघा कसं आहे, कन्सोलचं हे सी कॅपिटलच पाहिजे. जर आपण स्मॉल दिलं तर हे रेकॉग्नाइज होत नाही C#.NET ला. स्मॉल कन्सोल काय म्हणून तुम्हाला तिथे एरर डिस्प्ले होईल. ओके, तर कॅपिटल कन्सोल, कॅपिटल सी दिला कन्सोल क्लासला तर हे कन्सोल क्लास आहे त्याला रेकॉग्नाइज होणार आहे. त्याच्यानंतर ना राईट लाईन, त्यातली मेथड ज्यावेळी ऍक्सेस करणार राईट लाईन तर W कॅपिटल पाहिजेत आणि त्याचं राईट लाईन मधलं लाईनचं L कॅपिटल पाहिजे. जर इथं तुम्ही स्मॉल दिला सगळंच तर तरीही ते रेकॉग्नाइज होणार नाही आणि तुम्हाला तिथं एरर मेसेज डिस्प्ले करणार. म्हणजे तुम्हाला इथं कन्सोलचं सी कॅपिटल यायला पाहिजे आणि राईट लाईनचं W आणि L हे कॅपिटल यायला पाहिजे. ओके, मग ह्या पद्धतीने आपण म्हणू शकतोय C# प्रोग्रामिंग लँग्वेज ही काय आहे, केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, C# प्रोग्रामिंग लँग्वेज ही व्हिज्युअल स्टुडिओ एन्व्हायरमेंटमध्ये अवेलेबल होणार आहे. म्हणजे ज्यावेळी आपण व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल करणार, आता वेगवेगळे व्हर्जन्स आहेत व्हिज्युअल स्टुडिओचे. व्हिज्युअल स्टुडिओ 8 आहे, त्यानंतर व्हिज्युअल स्टुडिओ 10 आहे, 12 आहे, 13, 14 अप टू 19 पर्यंत आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, मग हे आपण काय करू शकतोय, आपल्या कॉम्प्युटरवरती इन्स्टॉल करू शकतो. व्हिज्युअल स्टुडिओ कुठलंही यातलं व्हर्जन इन्स्टॉल करा, ऑटोमॅटिकली तिथं C# प्रोग्रामिंग लँग्वेज तिथं इन्स्टॉल होणार आहे आणि आपल्याला व्हिज्युअल स्टुडिओ एन्व्हायरमेंटमध्ये ती अवेलेबल होणार आहे. ओके, युजिंग व्हिज्युअल स्टुडिओ वी कॅन म्हणजे काय, वी कॅन डेव्हलप रॅपिड ॲप्लिकेशन्स
आपल्याला जर फास्ट ॲप्लिकेशन्स डेव्हलप करायचे असले तर आपल्यासाठी व्हिज्युअल स्टुडिओ एन्व्हायरमेंट आपल्या पीसीवर इन्स्टॉल असणे हे गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज त्याच्यामध्ये इन्स्टॉल होणार आहे किंवा आपल्याला अवेलेबल होणार आहे. बाय डिफॉल्ट 3 to 4 प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला तिथे अवेलेबल होतात. म्हणजे एक व्हिज्युअल सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज अवेलेबल होत्या. त्याच्यानंतरनं व्हिज्युअल बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज .NET व्हिज्युअल बेसिक .NET प्रोग्रामिंग लँग्वेज अवेलेबल होत्या. व्हिज्युअल C++ ही एक प्रोग्रामिंग त्याच्यामध्ये लँग्वेज अवेलेबल त्याच्यामध्ये आपल्याला होणार आहे ज्यावेळी तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ एन्व्हायरमेंट आपल्या पीसीवरती इन्स्टॉल करता. आपण वापरायचं आहे व्हिज्युअल स्टुडिओ 2012 हे वापरायचं आहे किंवा व्हिज्युअल स्टुडिओ 2015 जर काही जणांच्याकडे अवेलेबल असलं तर काही प्रॉब्लेम आहे, आपण तेही त्याच्यावरती वर्किंग करूया प्रॅक्टिकली. ओके, तर आता व्हिज्युअल स्टुडिओ हे काय आहे, मायक्रोसॉफ्टनं प्रोव्हाइड केलेलं हे प्रॉडक्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय होणार आहे, सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज आपल्याला अवेलेबल होणार आहे. ओके, सी शार्प कोडिंग स्टाईल इज व्हेरी सिमिलर टू सी अँड जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. C++ अँड जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. सी शार्पचं कोडिंग स्टाईल C++ आणि जावा प्रोग्रामिंग लँग्वेज सारखंच आहे, सेमच आहे, त्याच्यामध्ये काय फरक नाही आहे. थोडा मायनर चेंजेस येणार आहेत, जसं लँग्वेज बदलतात त्या पद्धतीने त्याच्यामधल्या थोडेफार मायनर चेंजेस येणार आहेत. खरं कोडिंग स्टाईल जी आहे जवळपास सेमच आहे. मग ज्याला C किंवा C++ किंवा जावा प्रोग्रामिंग लँग्वेज येत्या त्याला इझिली सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला काही अवघड जाणार नाही, एकदम सोपी जाणार आहे. कारण की ऑलरेडी बेसिक कन्सेप्ट त्याच्यामध्ये झालेले आहेत. सीमध्ये आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर झालेले आहेत. ओके, म्हणजे इफ स्टेटमेंट झालेलं आहे, स्विच झालेला आहे, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल हे जे काही कंट्रोल स्ट्रक्चर आहे, फंक्शन झालेले आहेत, हे सगळं आपल्याला सीमध्ये झालेलं आहे. CPP काय केलेलं आहे, आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, सिक्युरिटी अँड रियुजिबिलिटी आपण बघितलेली आहे C++ मध्ये. ओके, तेच कन्सेप्ट सगळे परत आणि कुठे घेतलेले आहेत, जावामध्ये आहेत जवळपास. ओके, आणि तेच आपण कशात बघणार आहे, C++ मध्ये हे सगळे कन्सेप्ट बघणार आहे. C++ मध्ये जे काही कंट्रोल स्टेटमेंट आहेत सेम सी मध्ये आपण बघितले तेच आहेत, CPP मध्ये बघितलेले तेच आहेत आणि जावामध्ये बघितलेले तेच आहेत. जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्ट आपण C++ मध्ये C++ आणि जावा बघितलेले आहेत, जावामध्ये बघितले तेच सगळेच काय आहेत, सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला इंट्रोड्यूस करून गेलेले. फक्त थोडेफार जे काय मायनर चेंजेस आहेत ते आपल्याला काय करायला लागणार आहेत, ह्याच्यामध्ये शिकायला लागणार आहेत. नाहीतर बाकीचे सगळे कन्सेप्ट सेम आहेत. जे काय क्लासची डेफिनेशन, ऑब्जेक्टची डेफिनेशन, इनहेरिटन्सची डेफिनेशन जी काय आपण C++ किंवा जावामध्ये जे काय शिकणार आहे तीच आहे तशीच डेफिनेशन सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला यूज करायची आहे. ह्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये काय चेंज होणार नाही, थोडाफार झाला तर चेंज सिंटॅक्समध्ये चेंज होणार आहे आणि कुठं होणार नाही आहे. तर बाकीच्या सगळ्या जे काही डेफिनेशन आहेत ऑब्जेक्ट ओरिएंट कन्सेप्टच्या किंवा जे ऑब्जेक्ट ओरिएंटेड जे काही फीचर्स आहेत ते सगळे आहे तसे कशामध्ये अवेलेबल होणार आहेत, सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपल्याला अवेलेबल होणार आहे. ओके, आता मगाशीच मी सांगितलं युजिंग सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेज वी कॅन डेव्हलप विंडोज ॲप्लिकेशन किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स, वेब ॲप्लिकेशन्स अँड मोबाईल ॲप्लिकेशन्स. जे हे सगळ्या ॲप्लिकेशन्स आपण काय करू शकतो, सी शार्प प्रोग्रामिंग लँग्वेजच्या थ्रू आपण डेव्हलप करू शकतो. ओके, मी आता हे व्हिडिओ लेक्चर इथं स्टॉप करणार आहे. थँक्यू.